श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण शेषाची गोष्ट वाचत होतो, ती आज आपण आता पुढे वाचूया. सौती म्हणतात, शेष याप्रमाणे बोलल्यानंतर ब्रह्मदेव त्याला म्हणाले, शेषा, तुझ्या सर्व भावांचे वागणे एकंदरीत कसे आहे हे मी चांगले जाणतो. तुझ्या भावांच्या मातेने जो अपराध केला आहे त्यामुळे त्यांना विलक्षण भय उत्पन्न झाले आहे, पण त्या भयाचा परिहार करावा याची योजना देखील पूर्वीच ठरलेली आहे. म्हणून कोणत्याही भावाबद्दल तू शोक करण्याचे कारण नाही. तुझ्या मनात जे असेल त्याप्रमाणे माझ्याजवळून तू वर मागून घे. तुझ्यावर माझी फार प्रीती आहे, म्हणून आज तू मागशील तो वर मी तुला देईन. हे श्रेष्ठ भुजंगमा, तुझी बुद्धी धर्मामध्ये रममाण झालेली आहे, ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. या पुढच्या काळातही तुझी बुद्धी धर्मामध्ये अधिकाधिक स्थिर होत जावो. शेष म्हणाला, माझी मती धर्मामध्ये, क्षमामध्ये आणि तपामध्ये अशीच नित्य स्थिर राहो. एवढाच वर आपण मला द्यावा अशी माझी इच्छा आहे. ब्रह्मदेव म्हणाले, शेषा, तुझ्या या इंद्रिय निग्रहाने आणि मनोनिग्रहाने मी तुझवर संतुष्ट झालो आहे. लोकांचे हित ज्यामुळे होईल असे एक कार्य मी तुला सांगत आहे, ते तू कर. माझी तुला आज्ञा आहे. शेषा, सर्व पर्वत, अरण्ये, सागर, ग्राम, उद्याने आणि नगरे यांच्या समवेत ही अस्थिर पृथ्वी तू चांगल्या प्रकारे सावरून धर आणि ती नित्य स्थिर राहील अशा रीतीने तू कायमचा उभा राहा. शेष म्हणाला, वरद प्रजापती, महीपती, भूपती आणि जगतपती असलेल्या आपल्यासारख्या देवाधिदेवांनी आज्ञा केल्याप्रमाणे ही पृथ्वी जेणेकरून अगदी निश्चल राहील अशा रीतीने धारण करावयास मी तयार आहे. प्रजापते, आपण ही पृथ्वी माझ्या मस्तकावर ठेवावी. ब्रह्मदेव म्हणाले, हे भुजंगोत्तमा, शेषा, तूच पृथ्वीच्या खालच्या बाजूला जा. तुला खाली जाता यावे म्हणून तीच तुला आपण होऊन वाट करून देईल. शेषा, ही पृथ्वी एकदा तू आपल्या मस्तकावर धारण केलीस म्हणजे माझे एक फार मोठे कार्य झाल्यासारखे होईल. सौती म्हणाला, भुजंगामध्ये श्रेष्ठ असलेल्या वासुकीचा ज्येष्ठ भ्राता आणि पृथ्वीचा अधिपती शेष ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीच्या खालच्या बाजूला असलेल्या विवरामध्ये शिरला आणि तेव्हापासून तो या समुद्र वलयांकित पृथ्वीला सर्व बाजूंनी आधार देऊन व आपल्या मस्तकावर धारण करून तसाच निश्चल उभा आहे. ब्रह्मदेव म्हणाले, हे श्रेष्ठ भुजंगा, ज्या अर्थी ही अखिल पृथ्वी आपल्या असंख्य फणावर सावरून धरून तू आपल्या मस्तकावर धारण केली आहेस, त्या अर्थी तू खऱ्या अर्थाने शेष म्हणजे तरणोपाय आहेस. आणि त्यामुळे मी स्वतः ज्याप्रमाणे धर्माचे अधिष्ठान आहे अथवा इंद्र ज्याप्रमाणे धर्माचे अधिष्ठान आहे त्याचप्रमाणे तूही धर्माचे अधिष्ठान होशील. सौती म्हणाला, तेव्हापासून ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून तो प्रजापती अनंत नाग एकटाच आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण करून पृथ्वीच्या अधोभागी पाताळामध्ये निवास करीत आहे असे म्हणतात. शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केल्यानंतर देवाधिदेव भगवान ब्रह्मदेवांनी
विनतापुत्र सुपर्णाची म्हणजे गरुडाची त्याला जोड प्राप्त करून दिली. सौती म्हणाला, आपल्या आईकडून त्या शापाचा वृत्तांत ऐकल्यावर हा शाप जेणेकरून सफल होणार नाही अशी कोणती व्यवस्था करावी असा विचार तो भुजंगश्रेष्ठ वासुकी करू लागला आणि ऐरावत इत्यादी आपल्या धर्मपरायण बंधूंबरोबर त्याने याविषयी सर्व बाजूंनी विचार विनिमय केला. वासुकी म्हणाला, हे निष्पाप भुजंगांनो, या शापाचे मूळ कोणते आहे ते तुम्हाला माहीत आहे. या शापाचे निरासन कसे करावे याविषयी आपण विचार करून कामाला लागू. या जगात कोणत्याही शापाचे निरसन करता येते, पण ज्यांना आपल्या आईकडून शाप मिळालेला असतो त्यांची त्यातून कधीही सुटका होत नाही. अव्यय, अचिंत्य आणि सत्य अशा प्रत्यक्ष ब्रह्मदेवासमक्ष मी तुम्हाला शाप दिला आहे. हे शब्द कानावर पडता क्षणीच माझ्या काळजाचा थरकाप झाला. माता आम्हाला शाप देत असताना ब्रह्मदेवांनी तिला अडविले नाही. त्या अर्थी आपला सत्यानाश अगदी जवळ आला आहे असे मला निभ्रांतपणे वाटत आहे. तात्पर्य, सर्व भुजंगांचे ज्या योगाने कल्याण होईल असा काहीतरी उपाय आज शोधून काढलाच पाहिजे. आता कालक्षेप करणे योग्य होणार नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण बुद्धिमान आणि दूरदृष्टीचा आहे, म्हणून वायूमध्ये विलीन झाल्यामुळे अदृश्य झालेला गूढ अग्नी देवांनी ज्याप्रमाणे पुन्हा शोधून काढला त्याप्रमाणे आपण जर काळजीपूर्वक विचार केला तर या शापातून सुटका करून घेण्याचा उपाय आपण शोधून काढू शकू. सर्पांचे निर्दालन करण्याच्या हेतूने जो यज्ञ करण्याचे जन्मेजयाने ठरविले आहे तो यज्ञ मुळातच सुरू होणार नाही, अथवा सुरू झाला तरी तो मध्येच बंद पडेल असा काहीतरी उपाय आपण काढला पाहिजे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.